तुझ्याशीच बोलायला आले। बरा आहेस तू? म्हणी मानलं पाहिजे रे तुला, इतका त्रास होत असताना तुझं प्रेम काही कमी झालेलं नाही। आणि खरं सांगू, इतकं प्रेम मी आजवर पाहिलंच नाहीये मुळात। सुजितही नाही करत माझ्यावर इतकं प्रेम। खरंच। काय बोलते तू? म्हणे तू असं समजतोयस का मला काही कळत नाही, काही दिसत नाही? असं अजिबात नाही। मी सगळं बघत असते आणि मला सगळं समजत असतं। हा सगळा त्याग स्वानंदीसाठी करतोस, तिच्यासाठी स्वतःच्याच रूम मधून बाहेर पडलास, बरोबर? तुला कसं कळलंय? सोपं आहे म्हणी। ज्याला अगदी थोडं देखील डोकं आहे ना, त्या व्यक्तीच्या सुद्धा ही लक्षात आली असती गोष्ट, अगदी सहज। आणि मी तर हुशार आहे, तुला माहितीच आहे। स्वानंदी तापाने फणफणलेली आहे ही गोष्ट तुला माहित नव्हती म्हणी। आणि हे पाहूनच माझ्या लक्षात आलं की तू तिच्या बरोबर राहत नाहीयेस। नाहीतर तिला या अवस्थेत सोडून तू खाली आलाच नसतास। पण खरं सांगू, तुझ्या प्रेमाची कमाल वाटते रे मला। आणि प्रेम म्हणजे त्याग म्हणतात ना, त्याचं जिवंत उदाहरणच म्हणी तू। स्वानंदीपासून स्वतःहून लांब झालास। जेव्हा तुझ्या लक्षात आलं की स्वानंदीचं आणि तिच्या बाळाचं फ्युचर तू नाहीयेस, तर दुष्यंत आहे। हॅट्स ऑफ म्हणे, खरंच तू खूप मोठा आणि कठीण डिसिजन घेतलास। पण म्हणी चांगला डिसिजन घेतलास, स्वानंदीसाठी, तुम्हा दोघांसाठी आणि तिच्या बाळासाठी सुद्धा। म्हणी आता माघार नको घेऊस, स्टिक टू युअर डिसिजन। आणि स्वानंदीच्या सुद्धा हळूहळू लक्षात येईल रे, तिचं सुख, तिचं फ्युचर तू नाहीयेस तर दुष्यंत आहे। आणि कितीही काही झालं तरी दुष्यंत स्वानंदीला घेऊन जाणार म्हणून। आपल्या हातात काहीच नाही आहे रे, आणि आपण कोण आहोत त्यांना अडवणारे? पण तू अजिबात काळजी करू नकोस म्हणी, तुझ्या